पण हे झालेलं आहे, ते रिव्हिजनच असेल. Good morning all. Good morning. Last time we have seen the symptom classification according to different tolerance. Whatever the 36 column form was given, nobody has filled it till now. So I am giving you 1 week time period. Next time you must come with that. So today's topic is analysis of symptoms and evaluation of symptoms. Now we know the symptom classification now, how to classify them. So according to the classification, main 3 stalwarts in homeopathic practice, they have given their ideas about classifying the symptoms. There are many. Hahnemann also has given, Boric also, but we follows majorly 3 criteria too. Otherwise काय म्हणतो आपण त्याला, आपण BTPV वापरायचं सुरुवातीला, BBCR वापरायचं किंवा KNT, या 3 मेजर रेग्युलेटरी वापरतो. तर त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे, त्यांच्या फिलॉसॉफीप्रमाणे त्यांनी काय लेवलला क्लासिफाय केले सिम्पटम्स हे बघायचं. तर माहितीच आहे तुम्हाला, पण तरी पण रिवाइज करू. आणि इव्हॅल्युएशन, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन. कारण तुम्हाला जेव्हा टोटॅलिटी बनवायची किंवा इक्वेटोरियल टोटॅलिटी बनवायची, तेव्हा त्या इव्हॅल्युएशन प्रमाणे सिम्पटम्स मांडा, जेणेकरून तुम्हाला पिक्चर क्लिअर होतं. कन्सेप्च्युअल इमेज म्हणतो आपण, की कन्सेप्च्युअल इमेज मांडताना सुद्धा त्या इव्हॅल्युएशन प्रमाणे मांडा. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ Bonnie-Nelson's मेथड ऑफ एनालिसिस ऑफ सिम्पटम्स. माहिती आहे तुम्हाला, लास्ट टाइम राऊंड डॉक्टरांचं लेक्चरमध्ये झालं. काय केलं आहे त्यांनी Bonnie-Nelsonनी, तुम्हाला काय माहिती, कसं ॲनालाइज केलं. ॲनालिसिस म्हणजे क्लासिफिकेशनचंच पार्ट आहे ना. कसं केलं आहे ॲनालिसिस म्हणजे कॅटेगराईज केलं आहे, वेगवेगळ्या गटात ठेवले. काय केलं आहे, काय विचारतो विशाल सांग. अरे ॲनालिसिस कसं केलं आहे, ॲनालाइज कुठल्या गटात टाकलं आहे, झालंय की रे मागच्या वेळेस झालं, त्याच्या आधी पण झालं. दिस इज द क्लासिफिकेशन और द एनालिसिस ऑफ Bonnie-Nelson. Bonnie-Nelson ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होता तिथे मोस्टली प्युरिटी ऑफ सिम्पटम्स होते. सेन्सेशन्स अँड मोडॅलिटीजला त्यांनी त्यावेळेस महत्त्व दिलं, कमी वेळात घेऊन टाकायचं. सो लोकेशन, सेन्सेशन, मोडॅलिटीज अँड कम्पोनंट, त्याला काय म्हटलं, अजून दुसरं काय नाव दिलं आहे Bonnie-Nelsonने, कसला सिम्पटम म्हणतात, कंप्लीट सिम्पटम. सो in the location you have to choose the area, which area is affected, or the system, organ, tissue affinity. किंवा तिथं जे काय होतंय ते लोकेशनला घ्या. लोकेशनचा अर्थ काय आहे, कुठली सिस्टीम अफेक्टेड आहे, त्याच्यामध्ये त्या सिस्टीममधला ऑर्गन कुठला अफेक्टेड आहे, स्पेसिफिक काय टिश्यू अफेक्शन आहे ते घ्या. त्याच्याबरोबर काय घेणार आहे, ऑनसेट, ड्युरेशन, प्रोग्रेस, इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी. हे आपण इव्होल्युशनरी घेतो. त्यानं काय मिळतं आपल्याला, ऑनसेट सडन आहे का, म्हणजे ह्याचं रिफ्लेक्शन कुठंतरी मॅट्रेमॅटिकात पण दिसणार आहे. काही रेमेडीजचं ऑनसेट सडन असतं, काहींचं काय असतं ग्रॅज्युअल असतो, किंवा काहींचा इन्सिडेन्स असतो. त्यासाठी ह्या कॅटेगराईज अशा पद्धतीनं कॅटेगराईज केलं आहे Bonnie-Nelson. ओके. सो ऑनसेट, देन ड्युरेशन ऑफ दॅट डिसीज कधीपासून स्टार्ट झाला आणि कधीपर्यंत, किंवा फिवरच्या केसमध्ये ड्युरेशन बघतो आपण मोस्टली, एवढ्या तासाचं आहे, एवढ्या वाजल्यापासून एवढ्या वाजेपर्यंत चिल्स आहे, एवढ्या टाईममध्ये फिवरची स्टेज आहे, एवढ्या टाईममध्ये स्वेटिंगची स्टेज आहे. ॲक्युटमध्ये हे बघायचंच कंपल्सरी. त्याच्याप्रमाणे रेमेडियल डिफरन्शिएशनला तुम्हाला मिळतो. किंवा ड्युरेशनमध्ये टाईमची पण मॉडेलिटी येते इथं, तर तिकडे बांध करून तुम्ही घेऊ शकता.
देन प्रोग्रेस फास्ट प्रोग्रेसिंग आहे डिसीज का स्लो प्रोग्रेसिंग आहे. त्याच्यातून ह्या तिन्ही गोष्टीमधून मायाझम पण क्लिअर होणार आहे आणि मेडिसिन पण द्यायला हेल्प होणार आहे. आणि इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द सिम्पटम्स क्रॉस कनेक्ट करायचं तुम्हाला इकडच्या गोष्टी इकडे. सो इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता किती आहे आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार किती वेळा होते. सो डिसीजचा ह्याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला. सो इंटेन्सिफाय तुम्ही जेव्हा एखादा सिम्पटम कराल तेव्हा कॉमन सिम्पटम पण तुम्ही त्याला कॅरेक्टरिस्टिक म्हणून किंवा रेपटरायझेशनला घेऊ शकता. आणि दुसरा एक फायदा आहे की फॉलोअपमध्ये तुमचा जो फॉलोअप क्रायटेरिया राहणार आहे नंतरचा त्याच्यामध्ये तुमचं मेडिसिन दिल्यानंतर ह्या दोन गोष्टी तरी पहिल्यांदा कमी आल्या पाहिजेत. ॲटलिस्ट सिम्पटम राहतील, सेन्सेशन राहतील, पण त्याची इंटेन्सिटी म्हणजे 3+ आहे तर 2+, 2+ची 1+ एवढ्या लेवलला कमी होईल पाहिजे. फ्रिक्वेन्सी म्हणजे आठवड्यातून एकदा अस्थमाचा अटॅक येतो किंवा ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास होतो किंवा अजून काही एक्झाम्पल असतील तर त्याची जी फ्रिक्वेन्सी किंवा जॉईंट पेन आहे तर त्याची फ्रिक्वेन्सीचं अंतर वाढत जाणार आहे. हे असं असेल तर तुमचं रेमेडी करेक्ट आहे असं समजून यू हॅव टू टेक अ डिसिजन फॉर युअर सेकंड प्रिस्क्रिप्शन. लोकेशन समजलं काय केलंय त्यांनी. हे लोकेशन सेन्सेशन ऑलरेडी कन्फर्म आहे. पहिला पण झालेला आहे तुम्हाला मागच्या लेक्चरला पण सिम्पटम क्लासिफिकेशन झालं आणि दिस इज अ क्लासिफिकेशन कॅटेगराइज इंटू 4 कॉलम्स ॲज अ क्लासिफिकेशन और काय म्हणता तुम्ही ॲनालिसिस ॲनालाइज केलं वेगवेगळ्या लेवल. ह्याचा फायदा काय होतो अशा पद्धतीने जेव्हा मांडता तुम्ही तेव्हा तुमचं माइंड पण ॲनालिटिकल होऊन जातं. हे काय आहे त्याचं कोरिलेशन करायला बघतो तुम्ही. म्हणजे काय होतं एखादी गोष्ट चुकत नाही राहत नाही तुमच्या टेस्ट टेकिंगमध्ये. ॲक्यूट टेस्ट टेकिंगला तर लागणार. दुसरा पार्ट काय येतो सेन्सेशन अँड पॅथॉलॉजी. सेन्सेशन अँड पॅथॉलॉजीमध्ये काय टाकणार आहे सगळ्या प्रकारचे सेन्सेशन म्हणजे काय काय असतं. ऑल युअर 5 सेन्सेस आहेत त्याचे काय त्याच्यामुळे जे काय होत आहे त्याचं असेल पेन असेल ते घेता तुम्ही किंवा काही क्राउलिंग सेन्सेशन येतं बऱ्याच जणांना रुबीला होतं काही जणांना हेही घेऊ शकतात. सो ते सेन्सेशन जे काय स्पेसिफिक सेन्सेशन्स ते म्हणतात तिथं आणि त्याची इंटेन्सिटी लिहायची सवय लागते. पेन आहे तर पेन 1+, 2+, 3+, ते तुमचं जजमेंट आहे आणि पेशंट दोघांचे मिळून जजमेंटने घ्यायचं. म्हणजे त्या सिम्पटमला वेटेज किती द्यायचं हे लक्षात येईल. सो ऑल काइंड ऑफ सेन्सेशन्स विथ कॅरेक्टरिस्टिक. त्या सेन्सेशनला काहीतरी कॅरेक्टरिस्टिक पाहिजे. दुसरं काय आहे पॅथॉलॉजी. तुम्ही पॅथॉलॉजी पण त्या सेन्सेशनच्या अंडर लिहू शकता. पॅथॉलॉजी म्हणजे व्हॉट काइंड ऑफ पॅथॉलॉजी आहे वेदर इट इज इन्फ्लामेशन अल्सरेशन गँग्रीन फॉर्मेशन आहे किंवा अजून काय त्या लेवलला तुम्ही लिहू शकता. अलॉंग विथ द डिस्चार्जेस फिजिओलॉजिकल डिस्चार्जेस का पॅथॉलॉजिकल डिस्चार्जेस आहेत ते लक्षात येईल तुम्हाला. त्या डिस्चार्जेसमध्ये काय काय लिहिणार आहे काय लेवलला सांगितलं तुम्हाला. डिस्चार्जेस कुठलेही बघताना काय काय बघणार पहिल्यांदा क्वांटिटी then quality म्हणजे whether it is scanty or profuse. then quality मध्ये काय बघणार आहे whether they are आता त्या बाकीच्या सगळ्या क्वालिटीज झाल्या. क्वालिटेटिव्ह मध्ये काय येणार आहे त्याचा कलर ओडर कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे काय होईल whether it is thick or thin or ropey टिनॅसियस आहे का फ्लोरी आहे का ह्या लेवलला जाऊन त्याचे क्वालिटीवर घेऊ. अजून काय होणार डिस्चार्जेस चिकटून बसत आहेत किंवा कलरवरून काय लक्षात येईल रेमेडियल डिफरन्शिएशनला पण मदत होईल आणि पॅथॉलॉजी अंडरस्टँड व्हायला पण मदत होईल. वेदर इट इज ब्लँड ॲक्रिलिक ते पण कॅरेक्टरिस्टिक झालं डिस्चार्ज. कोरोडिंग आहेत का डिस्चार्ज का ब्लँड आहे. सो व्हाईट आहे येलो आहे ग्रीनिश आहे ब्लडी आहे येलोइश ग्रीन आहे. या वेगवेगळ्या पॅथॉलॉजीज टाईप ऑफ इन्फेक्शन पण लक्षात येण्यासाठी पण होतं आणि मायझमॅटिक इव्होल्युशन काय आहे तिथं ते पण लक्षात येतं. सो हे डिस्चार्जेसमुळे तुम्हाला रिफ्लेक्शन काय होणार आहे व्हॉट काइंड ऑफ पॅथॉलॉजी पेशंट इज कॅरिंग
आणि त्याच्यामुळं तुम्हाला रेमेडीकडे पण जायला येणार आहे. टोटॅलिटी माहिती सगळ्या गोष्टी इथूनच क्लिअर होणार. आणि पॅथॉलॉजीमध्ये तुम्ही पॅथॉलॉजीचे रिपोर्ट्स सुद्धा घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक्सरेज, MRI, CT स्कॅन त्याच्यामध्ये पॅथॉलॉजिकल दिलेलं असतं, त्या लेवलला लिहू शकता. किंवा ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स आहे, लगेच इथं डायग्नोसिस लिहायची सवय लागते. ह्याच्यावरून डायग्नोसिस होणार आहे. कॉमन आणि कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम लिहिणार आहेत. कॉमन सिम्पटमवरून तुम्हाला डायग्नोसिस लिहायला मदत होईल. प्रोबॅबल तरी लिहू नका. किंवा आजकाल CT, MRI आणि एक्सरेच्या ह्याच्यावर खाली डायग्नोसिस लिहिलं असतं, डायरेक्टली लिहू शकतो. किंवा ब्लड इन्व्हेस्टिगेशन्सवरून करणार आहे तुम्हाला. पेशंटला मलेरिया आहे की डेंग्यू आहे, कुठला टाईप ऑफ न्यूमोनिया आहे ते लिहिणार आहे तुम्ही, लिहून टाका. आलं लक्षात? आता इथं लिहिताना साईड अफेक्शन पण लिहायचं, वेदर इट इज राईट साईड और लेफ्ट साईड. लोकेशनमध्ये लिहिणार आहे ना तुम्ही. हेडेक आहे समजा, राईट साईड हेडेक का लेफ्ट साईड हेडेक, हॉस्पिटल आहे का, वर्टेक्सला आहे का, टेम्पल्सला आहे, ते तुम्ही लोकेशन लिहिणार. मटेरियल रेपर्टरीमध्ये त्या लेवलला लोकेशन दिलेत, बघितलं तुम्ही, त्या पद्धतीनेच इथं लिहा. म्हणजे शोधायला सोपं जातं. म्हणजे तुम्हाला माहिती पण पेपरवर आलं पाहिजे, दुसऱ्याला बघितली एखाद्या दुसऱ्याने क्लिक झालं पाहिजे काय ह्या लेवलला गेलं. सो डॉक्युमेंटेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन होम प्रॅक्टिस. ह्या दोन गोष्टी लक्षात आल्या. ठीक आहे. मोनिंगसनचंच बोगरने घेतलं, त्यामुळे ह्याच्यावर जरा फोकस करतो, कारण एका ह्याच्यातच होऊन जाणार. मोडॅलिटीज म्हणजे काय, ज्या गोष्टीमुळे आजार तयार होतो किंवा कमी होतो किंवा जास्त होतो, मला मोडॅलिटीज म्हणतात. त्याला काय म्हणलं पहिलं, पॉझिटिव्ह मोडॅलिटी. पहिली म्हणजे काय, कशामुळं ती सुरुवात झाली, काय कारण होतं, कुठल्या पण लेवलला असेल, मेंटल किंवा फिजिकल, कुठलंही असू शकतं, ते लिहून टाका. म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणता, एलिमेंट्स फ्रॉम. लक्षात आलं? पण तुमच्याकडे भरपूर वेगवेगळे सिम्पटम आहेत, कुठल्या सिम्पटमची ती मॉडेलिटी आहे त्याला बांध करून दाखवा. नाही तर इकडे सिम्पटमची लिस्ट आणि तिथं मॉडेलिटीची लिस्ट, कशाचं काय मॉडेलिटी आहे ती माहिती नाही. म्हणून एकतर नंबर द्या सिम्पटमला. एक नंबरचा सिम्पटम आहे, त्याचा ODP घेतलाय, त्याचा काय सेन्सेशन आहे ते घेतलंय, त्याच्या एलिमेंट्स फ्रॉम ॲग्रेवेटिंग मॉडेलिटी, एम्युलेटिंग मॉडेलिटी घेतलं, ते लक्षात. मग त्याला एक लाईन मारा, तो एक वेगळी चौकट आहे की हा सिम्पटम आहे, त्याच्या ह्या मॉडेलिटी. एकच सिम्पटम असतो का पेशंटला, बऱ्याचदा मल्टिपल सिम्पटम किंवा मल्टिपल सिस्टीम अफेक्टेड असतात. तर प्रत्येक सेन्सेशनची, पेन असेल, स्टिफनेस असेल, रेडनेस असेल, प्रत्येकाच्या मॉडॅलिटीज वेगवेगळ्या आहेत. तर त्याला ॲटलिस्ट असं बांध तरी करा की कशाची कुठली म्हणून. तो पहिल्यांदा काय घ्याल, कॉजला महत्त्व आहे जास्त, सगळ्यांनीच दिलं. त्याच्यानंतर ॲग्रेवेटिंग मॉडॅलिटी, नंतर एम्युलेटिंग मॉडॅलिटी. येते लक्षात? पेशंट उलटं सांगतो आपण, स्पेस सोडून वर खाली लिहून टाकतो आणि कसंही सांगायचं. त्याच्यामुळे सिस्टमॅटिकली अरेंजमेंट जर झाली तर तुम्हाला दिसायला, बघायला, नंतर पुढे रेपर्टरायझेशनला घ्यायच्या आधीच्या ज्या प्रोसिजर्स आहेत, तुमचं झालं ना स्टेप्स टू रेपर्टरायझेशन टॉपिक झालं, त्याच्यामध्ये ह्या स्टेप्स आहेत, त्यातलीच एक स्टेप ॲनालिसिस आणि इव्हॅल्युएशन घेतात, तुमच्याकडे पण घेतात. लक्षात आलं? एवढं ह्या पद्धतीनं कॅटेगराईज केलं आहे फोनिम्स आणि त्या पद्धतीने गेलं. आणि शेवटी काय राहिलं, कन्फर्मेटर्स. सो कम्प्लीट सिम्पटम, लोकेशन, सेन्सेशन, मॉडॅलिटी असेल तरी त्याला कम्प्लीट सिम्पटम म्हटलं. कन्फर्मेटर मिळाले तसं नाही, पण मिळालं तर वेळेला मिळेल. सो कन्फर्मेटर म्हणजे काय, मागच्या वेळेस सांगितलं, सिम्पटम विच इज असोसिएटेड विथ द चीफ कंप्लेंट बट there is no any pathological relationship between both. फर्स्ट इज, आणि महत्त्वाचं काय दिलं त्यांनी, मेंटल कन्फर्मेटंट विथ फिजिकल सिम्पटम्स. इथं जर सिम्पटम फिजिकल लेवलला आहे तर त्याच्याबरोबर मेंटल कन्फर्मेटंट काय आलं आहे. म्हणजे फिवरच्या पेशंटला मेंटल कन्फर्मेटंट काय येऊ शकतो, वॉन्ट्स टू बी अलोन येऊ शकतं, किंवा इरिटेबिलिटी येऊ शकते, लूपनेस येऊ शकतो कधी कधी त्याला, किंवा रेस्टलेसनेस येऊ शकतो. ती जी स्टेट आहे ती मेंटल कन्फर्मेटंट म्हणून येऊ शकतो. लक्षात
कुठलाही पेन बरोबर इरिटेबिलिटी आणि रेस्टलेसनेस कॉमन असतो, तो असोसिएटेड सिम्पटम पण ऑल काइंड ऑफ मेंटल सिम्पटम्स तुम्ही तिकडे घ्या किंवा वेगळे घ्या आणि त्याला इम्पॉर्टन्स द्या इन ॲक्यूट केस. जे काही इमोशनल लेवलला बिहेवियरल लेवलला जे काही येतं ते त्याला इम्पॉर्टन्स देऊन आणि लक्षात किंवा मेंटल सिम्पटम्स घेऊन आले पेशंट त्याच्याबरोबर काही फिजिकल कंपोनेंट आहे तर ते तिकडे मेन्शन करा आणि रेकॉर्डायझेशनला घेतलं. आता ह्याचं इव्हॅल्युएशन बघताना येईल लक्षात की हे कसं इव्हॅल्युएट केलं आहे लक्षात आलं. आता हे बोनिंगसनचं पुन्हा बोगरने द सेम मेथड ऑफ evaluation of Bonington accepted by Boger. म्हणजे सेम आहे. सो पहिल्यांदा बोनिंगसनचा टाइम येतो, नंतर केनचा टाइम येतो आणि बोगर इज लेटेस्ट. बोगरने केन आणि बोनिंगसन दोघांसाठी काही गोष्टी घेतल्या एक्सेप्ट केलं, पण हे त्यांना प्रॅक्टिकल वाटलं हे करणं आणि हे बेसिक आहे सगळं आणि फंडामेंटल आहे. त्याच्यातून काही शक्यतो चुकत नाही आणि सिम्पटम घेण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. सो यू कॅन ॲडॅप्ट युअर सेल्फ टू दिस मेथड ऑल्सो टू म्हणजे केस घेतानाच तुम्ही अशा लेवलला ॲनालिटिकल माइंडने असं मांडलं एकदा सवय लागल्यावर सोपं जातं नंतर करत बसण्यापेक्षा. म्हणजे आधी तुम्ही चीफ कंप्लेंट घेता आणि ते असं पॅरेग्राफमध्ये मांडताना त्याच्यातून मिस होतं एखाद्या दुसऱ्या गोष्टी. त्यापेक्षा असं म्हटलं तर ते समोर एकदम पिक्चर तयार होतो, सवय लावा. आणि लक्षात बोनिंगसनचे दिस इज द ॲनालिसिस ऑफ द सिम्पटम्स अकॉर्डिंग टू बोनिंगसन. त्यांनी काय लेवलला क्लासिफाय केले आहेत लोकेशन सेन्सेशन मॉडॅलिटी कंपोनेंट लास्ट टाइम आपण बघितलं. सो नाउ केन्स मेथड ऑफ ॲनालिसिस ऑफ सिम्पटम. बोगरची आणि बोनिंगसनची सेम आहे त्यामुळे सेपरेट काही नाही. केनने कसं क्लासिफाय केलं सिम्पटमला झालं क्लास टाइम जनरल आणि पर्टिक्युलर. ठीक आहे. जनरलमध्ये काय आहे मेंटल जनरल्स, फिजिकल जनरल्स आणि कॅरेक्टरिस्टिक. मेंटल जनरल म्हणजे काय सगळे प्रकारचे मेंटल सिम्पटम whether they are originated from emotional part of your mind or intellectual part or memory part or memories न perception राहतं, wrong perception राहील किंवा आयडिएशन राहतं, या गोष्टी सगळ्या तिथं येतील. आणि फिजिकल जनरल्स म्हणजे काय काय येतं की बॉडीला जनरल लेवलला काय तुम्ही घेणार आहे त्याच्यामध्ये काही तो झाला सिम्पटम इव्हन तो जनरल सिम्पटम असेल, पण त्याच्याही आधी आपण फिजिकल जनरल्स म्हणजे काय बघतो इंटरनल कॉन्स्टिट्यूशनली त्याला थर्ड ग्रेड मेंटल म्हणलं की हां बरोबर. सो स्लीप अँड ड्रीम्स नंतर स्लीप विल बी फिजिकल जनरल फर्स्ट, त्याच्यानंतर क्रेविंग्स, अवर्जन्स, ॲग्रेवेशन्स ॲट द जनरल लेवल. अजून काही ऑल काइंड ऑफ युअर फिजिओलॉजिकल प्रोसेसेस, मेटाबॉलिक फिजिओलॉजिकल प्रोसेसेस मध्ये काय काय येणार आहे खाल्लंय की आता पचवायला पाहिजे आणि बाहेर काढलं पाहिजे, ह्या तिन्ही गोष्टी फिजिओलॉजीच्या आहेत. त्यातलं सगळं घ्या म्हणजे काय डाएटमध्ये ॲपेटाईट थर्स्ट नंतर डिझायर अवर्जन क्रेविंग्स असतील काय ॲग्रेवेशन असतील पुढचे ते घ्या. त्याच्यानंतर काय घेणार आहे एक्सक्रिशन घ्या म्हणजे झालं याच्या झालं तुमचं एक्सक्रिशन म्हणजे युरिन स्टूल आणि स्वेटिंग तीन गोष्टी आहेत झालं. त्याच्याबरोबर अजून फिजिओलॉजिकल प्रोसेसेस काय आहेत सेक्शुअल फंक्शन आणि मेन्स्ट्रुएशन ते एक्सप्लोअर करा आणि त्याचे काही मिळतात काय जनरल कॅरेक्टरिस्टिक ते घ्या. सो ह्या जनरल गोष्टी आहेत ना मेन्स्ट्रुएशन तुमची फिजिओलॉजिकल प्रोसेस त्यातले जर कॅरेक्टरिस्टिक मिळत असतील तर खाली पर्टिक्युलर नो प्रॉब्लेम. लक्षात सो बेसिकली ह्या गोष्टी घ्या. त्याच्यानंतर जे काही सिम्पटम्स तुम्हाला डिसीजमध्ये आता पॅथॉलॉजी फिवर फिजिओलॉजीला पॅथॉलॉजीमध्ये जे काही जनरलाइज लेवलला जात आहे ते तुम्ही घेऊ शकता. जनरल फिजिकल होते
फिजिओलॉजिकल प्रोसेसेसमधलेच मॅक्झिमम वर्किंग आहे. त्याच्यानंतर तुमचे जनरल. पण केंटनं काय केलं आहे, त्याला कॅरेक्टराईज करून त्याचे फक्त कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर्स घ्या असं म्हटलं. सो कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर म्हणजे काय? कधी एखादं कॅरेक्टरिस्टिक म्हणतो झाले की मागच्या वेळेस कॅरेक्टरिस्टिकनेस काय आहे, कशामुळे तो कॅरेक्टरिस्टिक म्हणतो? त्याला क्वालिफिकेशन पाहिजे, क्वालिफाय झालं पाहिजे. म्हणजे एखादा जो काही सिम्पटम आहे त्याला काहीतरी ॲग्रॅव्हेटिंग मॉडॅलिटी, ऑपरेटिंग मॉडॅलिटी मिळते का, किंवा त्याच्या लक्षात, किंवा त्याची इंटेन्सिटी कशी आहे, आणि जे गरज नसताना तो सिम्पटम येतोय, अपेक्षा नसताना आला किंवा अपेक्षित असताना नसेल तर तो पण मेन्शन करा, टोटॅलिटी लिहू नका. कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? विशेष सिम्पटम किंवा असं काहीतरी युनिक असतो, रेअर असतो, कॉमन नसतो. कॉमन कॅरेक्टरिस्टिक, कॉमन पर्टिक्युलर्स नका घेऊ, बिकॉज कॉमन पर्टिक्युलर्स आर पार्ट ऑफ दॅट डिसीज and characteristic particulars are part of that individual itself. म्हणजे सगळ्यांना एकसारखा डिसीज झाला असं. फॉर एक्झाम्पल कोविड होतं मध्ये, कोविडमध्ये सगळ्यांना एकच व्हायरस नव्हते, पण प्रत्येकाचे सिम्पटम बऱ्यापैकी काही कॉमन होते, चित्र सर्दी आणि पण त्यातले पण काही वेगवेगळे जे सिम्पटम होते ते इंडिव्हिज्युअलायझिंग सिम्पटम म्हणतात, आणि ते आपल्याला प्रिस्क्रिप्शनला घेत पुरा. म्हणून केंटने स्ट्रेसफुली किंवा याच्यावर भर दिला की कॅरेक्टरिस्टिक शब्द वापरला. लक्षात तो कॅरेक्टरिस्टिक झाला. म्हणजे फिवर ड्युरिंग हे मध्ये एक आलं, त्याला मॉडिफाय करायला किंवा त्याला क्वालिटी द्यायला, त्या दोन्ही गोष्टींचा एकत्र होतो म्हणून तो कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, समजलं. केंटचं इव्हॅल्युशन सोपे काही झालेले तो आधी सिम्पटम क्लासिफाय करायचे कुठल्या पद्धतीनं, मग कुणाचं जास्त प्रॉमिनन्स आहे त्या प्रमाणे तुम्हाला रेपर्टरी चॉईस करायची, किंवा ह्या तिघांपैकी कुणाचं तरी एक मेथड इव्हॅल्युशनची चॉईस करायची, त्या पद्धतीनं सिम्पटम अरेंज करायचे असतात, आणि मग पुढं रेपर्टरायझेशन करायचं. हे तर जनरल बेसिकली तुम्हाला फोर्थ इयरला रेपर्टरी झालं. त्या स्टेप्स बघतात प्रॅक्टिकलमध्ये काय म्हणतात. पण आता इव्हॅल्युएशन बघूया. इव्हॅल्युएशन म्हणजे काय? गिविंग व्हॅल्यू टू द सिम्पटम आणि अरेंज देम इन अ हायरार्की. पहिलं कोण असेल, नंतर कोण असेल, कुणाला महत्त्व द्यायचं असतं, टॉपला कुणाला ठेवायचं, खाली खाली कुणाला. त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे एक पिक्चर तयार होतो तुमचं पुढे, डब पिक्चरचा. त्यालाच तुम्ही काय म्हणता, पुन्हा कन्सेप्च्युअल इमेज म्हणता, किंवा त्यालाच टोटॅलिटी पण म्हणता बऱ्याच. आणि प्रिस्क्रायबिंग टोटॅलिटी थोडी वेगळी असते, सगळीच मिळेल असं काही नाही. रेपर्टरी टोटॅलिटी कॅन बी डिफरंट, कारण सगळं ते जे सिम्पटम आहेत कन्सेप्च्युअल इमेजमध्ये ते सगळेच रेपर्टरीत मिळतील असं काही नाही. म्हणजे आताच्या मॉडर्न रेपर्टरीज बऱ्यापैकी मिळतात. पण आता ह्या वेळेसचा विचार करा, मिडल टाईम रेपर्टरीज BTB-BCR आणि केंट. सो त्यावेळेस जेवढे नंबर ऑफ सिम्पटम्स होते त्या पद्धतीनं त्यांनी त्या पण सांगितलं की रेपर्टरियल सिंड्रोम माहिती आहे ना, रेपर्टरियल सिंड्रोममध्ये ज्या गोष्टी नाही मिळत त्यामुळे तुम्हाला मटेरियल मेडिकल सर्च करायला. सो त्यावेळेसचं होतं, आता बऱ्यापैकी मॅक्झिमम बसतात. TDFला काही गोष्टी पडतात. इव्हॅल्युएशन म्हणजे लक्षात आलं, गिविंग व्हॅल्यू सिम्पटम आणि अरेंज देम इन देअर हायरार्की. बोनसनचं इव्हॅल्युएशन काय केलं बोनसनने, ॲनालिसिस वेगळं आणि इव्हॅल्युएशन थोडं वेगळं आहे त्याचं. तर काय दिलं पहिल्यांदा, सगळ्यांनीच दिलं आहे महत्त्वाला, तिघांनी पण काय केलं, पॉझिटिव्ह मॉडॅलिटीज पहिला बघितलं. म्हणजे काय, एलिमेंट स्ट्रॉंग, मग ते कुठल्या पण मेंटल प्लेनला असू देत किंवा फिजिकल.
हे टॉपला ठेवायचं किंवा ते महत्त्वाचं आहे ते शोधा, बघा काय मिळतं ते बघा, कॉज शोधा. पॉझिटिव्ह मॉडेलिटी समजले. पॉझिटिव्ह मॉडेलिटी म्हणजे कशामुळे त्रास सुरू झाला आहे, ॲट द लेवल ऑफ मेंटल प्लेन ऑर फिजिकल. मेंटलमध्ये काय होईल, एलिमेंट्स फ्रॉम लव डिसअपॉइंटमेंट येतं, एलिमेंट्स फ्रॉम अँगर येतं, एलिमेंट्स फ्रॉम सप्रेस अँगर येतं, अँझायटी, फिअर, हे जे काही इमोशन्स आहेत त्याच्यामुळं एलिमेंट्स फ्रॉम येतं किंवा इन्सल्टमुळं येते लक्षात. किंवा फिजिकल लेवलला काय होणार आहे, चेंज ऑफ वेदर ॲग्रेवेशन जनरल लेवल बघता ना, किंवा समर ॲग्रेवेशन, विंटर ॲग्रेवेशन, इटिंग कोल्ड थिंग, एक्सपोजर टू कोल्ड, ह्या गोष्टी येतील त्या सगळ्या पॉझिटिव्ह मॉडेलिटीज म्हणून वरती घ्या. कुठलंही असू दे, मेंटल फिजिकल असलं तरी टॉपलाच द्या. त्याच्यानंतर काय तर त्यांनी बेसिकली ह्याच लेवलला इव्हॅल्युएट केलं. पहिलं महत्त्व त्यांनी मॉडेलिटीला दिलं. ज्या केसमध्ये मॅक्झिमम मॉडेलिटीज मिळतील, कमीत कमी माइंड भेटेल, कुठेतरी कन्कोमिटंट सिम्पटम भेटेल, तिथं बोनिंग-हसनची मेथड वापरा, इव्हॅल्युएशनची, आणि बोनिंग-हसनची रेपर्टरी वापरू शकतो. दुसरं काय, ॲग्रेवेशन, सेम इमोशनल, इंटेलेक्च्युअल, फिजिकल. देन जनरल अम्युलेशन्स, जनरल शब्द वापरला आहे, नॉट पर्टिक्युलर. जनरल अम्युलेशन, इंटेलेक्च्युअल, इमोशनल आणि फिजिकल लेवल. त्याच्यानंतर सेम केंटनं मगाशी जे सांगितलं होतं फिजिकल जनरल, सेम इथं फिजिकल जनरल सेन्सेशन्स अँड कंप्लेंट्स. म्हणजे फिजिओलॉजीचे सगळे जे काही पार्ट्स आता आपण बघितले त्याच्या आधी ते सगळे, आणि त्याच्याबरोबर डिसीजमधले का सेन्सेशन्स अँड कंप्लेंट्स. पण इथं काय केलं आहे बोनिंग-हसनने, ग्रँड जनरलायझेशन कन्सेप्ट माहिती आहे तुम्हाला ना, की सेन्सेशन एक ठराविक सेन्सेशन कुठेही असेल तर त्याला त्यांना डायरेक्टली जनरलाइज केलं. ते लक्षात त्यांची कन्सेप्ट होती व्हॉट इज ट्रू फॉर पार्ट इज ट्रू फॉर होल. त्या पद्धतीनं त्यांनी काय केलं की बाबा बर्निंग सोलला असले पण त्यांनी जनरल बर्निंग म्हणून सांगितलं त्यांच्या रेपर्टरीत असेल. किंवा मग सिंथेसिस केलं आहे दोन रुब्रिकचं की अफेक्शन्स ऑफ सोल बघा कुठे नाही झालं तर त्या लोकेशनला, आणि सेन्सेशन लोकेशन आणि सेन्सेशन एकत्र क्लब माहिती आहे तुम्हाला, झालंच की व्हायला. फिजिकल जनरल सेन्सेशन कंप्लेंट लक्षात आलं, म्हणजे सगळे कफ असेल, मला खोकला येतो, आईच्या लँग्वेजमध्ये जे काय सांगतात ते जनरल सगळे येतात त्या कंप्लेंट्स होऊ शकतात. आता काय मिळणार आहे, स्ट्रायकिंग कन्कोमिटंट झाले सगळं लास्ट लेक्चरला पण झाले. मला जे काही स्ट्रायकिंग येते म्हणजे फिजिकल कन्कोमिटंट विथ मेंटल सिम्पटम, मेंटल कन्कोमिटंट विथ फिजिकल सिम्पटम जर मिळत असेल, किंवा डायरेक्टली फिजिकल विथ फिजिकल पण मिळू शकतो. तर ते जे काही स्ट्रायकिंग वाटतात तुम्हाला आणि त्याचं काही रिलेशनशिप नाही असं वाटतं फिजिओलॉजीला, त्या गोष्टी. आणि शेवटी काय केलं, मेंटल्स. आता हेच इव्हॅल्युएशन अशाच पद्धतीने रेपर्टरी टोटॅलिटी ह्याची बनवायची. मेंटल्स फॉर फायनल डिफरेन्शिएशन ऑफ लँग्वेज. इथे लक्षात मेंटल शब्द वापरला म्हणजे तुमचं जे काय आहे ते मेंटलला करेक्ट. म्हणजे हे काय केलं, पर्टिक्युलर टू जनरल गेले. इथे लक्षात कुठली टाईप ऑफ फिलॉसॉफी आहे, इंडक्टिव्ह और डिडक्टिव्ह. चालाय ना काय नाही. केंटचं कसं आहे, शिकमध्ये लिहितं की आलं तुमच्या जनरल टू पर्टिक्युलर. जनरलमधनं पर्टिक्युलरला जायला काय करायला लागेल, इंडक्शन करायला लागेल का डिडक्शन करायला, डिडक्शन ना. मग हे काय इंडक्शन. फिलॉसॉफी कोण कुठली मानत होतं त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या फिलॉसॉफी होमिओपॅथीमध्ये ओढून घेतल्यात आणि त्या पद्धतीने पाठ तयार केला. त्याच्यानंतर काय समजलं का बोनिंग-हसनचा, तर आपण क्रमाने जाऊया. बोनिंग-हसन नंतर केंट आला.
केंटने काय लेवलला केलं? केंटनं महत्व कशाला दिलं जास्त? माइंड, विल, अंडरस्टँडिंग, मेमरी. इथे पण पहिल्यांदा काय महत्व दिलंय? पॉझिटिव्ह मॉडेलिटी, एलिमेंट्स फ्रॉम इमोशनल, इंटेलेक्चुअल और फिजिकल कुठलंही असेल तर ते वर इव्हॅल्युएशन गिविंग व्हॅल्यू. फर्स्ट व्हॅल्यू आहे एलिमेंट्स फ्रॉम, ते कुठलेही असू दे, इमोशनल असू दे, इंटेलेक्चुअल लेवलला म्हणजे मेंटल किंवा फिजिकल. दुसरं काय आहे? ॲग्रॅवेशन, इमोशनल और इंटेलेक्चुअल. एम्युलेशन म्हणजे मेंटल गोष्टी, मेंटल सिम्पटम्स जे काय ते कशाने ॲग्रॅवेट होतात. प्रत्येक केसमध्ये मिळेलच असं नाही, पण त्यातल्या तर तुम्ही मॉडेलिटी घेता ना की काय अँगर एम्युलेटेड बाय कन्सर्वेशन सारखं तुमच्या केसमध्ये असतं लिहिले. सो ह्या मॉडेलिटीज घ्या. नंतर काय येणार आहे? इमोशनल स्टेट और सेन्सेशन एस्पेशली ऑफ रिसेंट डेविएशन. लक्षात. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल स्टेट ऑफ सेन्सेशन एस्पेशली ऑफ रिसेंट म्हणजे आत्ता काय झालं आहे, स्टेट काय पेशंटची. आणि ते रिसेंट म्हणजे काय? डिसीज कधी झाला आहे त्याच्या जोडीला असायला. ठीक आहे. नंतर परसेप्शन म्हणजे आता त्यांनी काय केलं आहे? विल, अंडरस्टँडिंग, मेमरीच्या लेवलला जाऊन परसेप्शन इंटेलेक्टचा पार्ट आहे परसेप्शन. तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होत आहेत म्हणजे aberrations of this result in hallucinations and illusions. म्हणजे काही hallucinations, delusion, illusions आहेत का? आयडिएशन किंवा थिंकिंग काय लेवलला आहे, त्यात काय चेंजेस होतात का? फिक्स आयडियाज, फॅन्सीज काय आहेत पेशंटच्या, किंवा फॅन्टसीज असतील किंवा पॅरनाइड स्टेट असेल, म्हणजे हे सगळं परसेप्शनमधले प्रॉब्लेम्स आहेत. रॉंग परसेप्शन म्हणतात तुम्ही. ह्या दोन्ही गोष्टी केंटनं इव्हॅल्युएट करून सांगितलं. या इमोशनल लेवलला बघितलं तर इमोशनल लेवल आणि इंटेलेक्चुअल लेवल कसं म्हणजे काय? इमोशन्स कसे काय आहेत आपले बेसिक इमोशन्स? फिअर, अँगर, एन्झायटी, लव, हेट्रेड, अजून काय काय अजून त्या गोष्टीचं काही गोष्टी त्या इमोशनल स्टेटमध्ये जातात ना. किंवा तुम्ही फिअरफुल आहे तर ते तुमचं काय झालं? डिस्प्रेशन. पण फिअर ऑफ समथिंग, फिअर ऑफ डॉग विल बी युअर इमोशनल स्टेट. किंवा आत्ता भीती वाटली, सापानं हिस केलं आहे तुम्हाला, समोर भीती वाटली तर तुम्ही आत्ता काय झालं आहे? घाबरला आहे ना. सो दॅट इज इमोशनल स्टेट झाली तुमची आत्ता घाबर. इंटेलेक्टचं काय काम असतं? परसिव्ह करणे ना, परसेप्शन पाहिजे. त्यात काय डेव्हिएशन होत असेल म्हणजे काय घेणार आहे? पण डिल्युजनच्या अंडर जे काय होते घेतो, मला असं करता येतं, असं होतं आहे, रॉंग परसेप्शन होणार. किंवा पॉझिटिव्ह पार्ट्स येतील इंटेलेक्च्युअल बिईंग असेल एखादा, जेस्टिंग असेल. जेस्टिंग काय येणार आहे? कुठली क्वालिटी? जेस्टिंग किंवा जोक करणे, मध्ये चिडवणे एखादा. दिस इज पार्ट ऑफ युअर इंटेलेक्ट. इवन इट इज कम्स अंडर युअर बिहेवियर. दिस इज नॉट इमोशनल स्टेट. फॉक्सीनेस कशात येणार आहे? इंटेलेक्च्युअलमध्येच येणार. त्याला इंटेलेक्ट लागतं ना फॉक्सीनेस धूर्तपणा. येस. सो ह्या गोष्टी तुम्हाला आधी माहिती. इमोशन्स काय बेसिक सांगितलं तसं बेसिक तुम्ही कॉमनली घेता. अँगर, फिअर आणि एन्झायटी घेता. बरोबर. हेट्रेड आहे का, लव आहे का, जेलसी आहे का, बऱ्याच गोष्टी आहेत का. सो माइंडचे एक टूल आहे आपलं मेंटल स्टेट म्हणून एक ह्याच्यामध्ये टूल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मग आपल्या आयसीआरच्या पेजवरती एक आहे ते आता हे काय ते आपल्याला बुकलेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मग ते शेड्स तुम्हाला मिळतील. म्हणजे इमोशन्सच्या शेड्स कुठल्या कुठल्या असतील. इमोशन्समध्ये काय येतं? अँगर, फिअर, हेट्रेड असेल, सॅडनेस असेल, या सगळ्या इमोशनच्या शेड्स येतात. इंटेलेक्टमध्ये काय येणार? मेमरी, थॉट येणार, परसेप्शन्स येणार. ह्याला मग तुमच्या मेमरीमध्ये जातं. सो तुम्ही त्याला जस्टिफाय म्हणजे तुम्ही थिंकिंग करा. म्हणजे जिथं जिथं तुमचं फिलिंग येतं तर फिलिंग येतं की इमोशन.
थिंकिंग येतं तिथं थॉट्स येतात Thoughts. तिथं इंटेलेक्ट येतं. बौद्धिक आणि भावनात्मक. हां, बरोबर भावनिक आणि तर बौद्धिक. तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे. मेमरीचं पार्ट त्याचे तुम्हाला छान टूल एक मी नंतर 1-2-3 सेशन झाल्यानंतर हाऊ टू स्टडी मॅथमॅटिका ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या ड्रग्समधले जे थॉट्स आणि म्हणजे इमोशन सिम्पटम आहे का इंटेलेक्ट सिम्पटम आहे तो ते आपल्याला डिफाईन करताना तुम्हाला मजा येईल त्यावेळेस तो त्याला तुमच्या पण इंटेलेक्टला तुम्हाला ताण द्यायला लागतो किंवा नेमकं कुठला सिम्पटम आहे तो शिकवला जाईल नंतर त्याच्यात आय थिंक ह्याच्यानंतर आपण जो मेंटल स्टेट आहे ना आपली SCRची तो आपण पाठ घेतलेला बरं राहील. हे लक्षात आलं ना दिस इज फिक्स आयडियाज फॅन्सीज असतील की कल्पना विलास करत असतील सो ते इवन दो दिस इज अ पार्ट ऑफ इमॅजिनेशन इज थिंकिंग ना त्यातला पार्ट आहे पण तर तुम्ही बिना कामाचे म्हणजे फॅन्सीज असतील तर काय कल्पना करत असतात ना ते लक्षात तर त्या काही गोष्टी आहेत रियालिटी सोडून बाहेर म्हणजे हे परसेप्शन जेव्हा रॉंग येतं तेव्हा मॅक्झिमम तो पार्ट घ्या किंवा मेमरी विकनेस ऑफ मेमरी तुमचा कायमचा रुधिक असतो त्या शार्पनेस असेल ॲक्यूट असते मेमरी एखाद्याची तर मेमरीत पण रिसेंट आणि रिमोट ह्या दोन गोष्टीला इव्हॅल्युएट करा रिसेंट मेमरी कशी आहे आणि रिमोट मेमरी कशी लक्षात हे पण इंटेलेक्टचा पार्ट आहे रिझनिंग त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग करणे डिस्क्रिमिनेशन करणे त्या दोन्ही गोष्टीचं आणि मग डिसिजन घेणे ह्या गोष्टी कसं करतो पेशंट दॅट इज ह्या 6 नंबरचा जो सगळा पार्ट आहे तो इंटेलेक्टचा आणि शेवटी आहे मेमरी नेक्स्ट पेजवर आहे मेमरीमध्ये काय काय येईल ते विदर इट इज फॉरगेटफुल किंवा त्याचं रिकॉलिंग कसा करतो नंतर येतो ॲक्शनचा पार्ट म्हणजे बिहेवियर इमोशन्स इंटेलेक्ट आणि त्याच्यावर थिंकिंग करून ॲक्शन काय होणार म्हणजे एखादा समोरून वाघ आला तुमच्याकडे काय हातात नाही तर इंटेलेक्ट काय करेल तुमचं त्याच्याबरोबर फाईट करेल म्हणेल का पळून जा म्हणेल सो दॅट डिसिजन मेड बाय युअर इंटेलेक्ट आणि त्याच्यानंतर ॲक्शन होणार आहे बिहेवियरची म्हणजे तिथे स्किप करायला लागणार सर्वायव त्या लेवलला बिहेवियर म्हणजे राग आलाय तर तुमचं प्रत्येकाचं बिहेवियर वेगवेगळं राहतं रागात ते क्वालिफाय करायचं म्हणजे एखादा सप्रेस करून ठेवायला एखादा शिव्या देईल एखादा मारेल दगड मारेल एखादा जिडे मारेल किंवा थिंकिंग राहील एखाद्याचं नुसतं याच्या डोक्यात दगड आता पाहिजे काय करणार नाही सो दीज आर डिफरंट ॲक्शन्स आणि बिहेवियरमध्ये काय येतं म्हणजे रेशलेसनेस येते इरिटेबिलिटी येते किंवा इम्पल्सिव्हनेस येतो काय येतं ते बिहेवियरमध्ये लिहून टाकतात बिहेवियरमध्ये ॲक्शन्स सगळ्या ॲक्शन्स येतात आणि मोस्टली तो बिहेवियर पार्ट फिलिंग नंतर जे काय इंटेलेक्ट जे हे करणार आहे त्याला त्याच्यानंतरची जी गोष्ट लास्ट ॲक्शन आहे ती सगळी बिहेवियर मोस्टली हा ऑब्जेक्टिव्ह सिम्पटम राहतो आपल्या सब्जेक्टिव्ह हा पेशंटचा राहतो ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसतं काय त्या पेशंटमध्ये ते बिहेवियरमध्ये येणार मोस्ट त्याच्याकडून किंवा रिलेटिव्सकडून माहिती मिळते पेशंट पण सांगतो आणि आपलं ऑब्झर्वेशन ते बिहेवियरमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर काय केलं हे माइंडचं झालं तर सबकॉन्शियस माइंडला काय तर ड्रीम्स आणि ड्रीम्स कुठल्या घ्यायच्या सगळ्यात काय घ्यायची गरज नाही किंवा रोजच्या डेली रुटीनचं नाही तर दॅट शुड बी क्लिअर रिपिटेटिव्ह आणि स्ट्रेंज आणि कॉमन पाहिजे क्लिअर कट पेशंटला दिसल्या आणि तेच गोष्ट रिपीट होत असेल तर ते आपण ते ड्रीम्सला महत्त्व द्या किंवा स्ट्रेंज किंवा अनकॉमन असतील म्हणजे काही संबंधच नाही त्या गोष्टीचा ती जागा कधी बघितली नाही ती सिच्युएशन कधी नाही आणि त्या सिच्युएशनमध्ये गेले यू कॅन टेक डायरेक्टली त्यावेळेस घेत होतं पण ते मोस्टली ड्रीम्स आर रिप्रेझेंटेशन ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड आणि मोस्टली ते कधी कधी वॉर्निंग साईन्स म्हणून येतात किंवा त्याचं सिम्बॉलिझम असतं काहीतरी ड्रीम ॲनालिसिस म्हणून बुक्स आहेत त्याच्यामध्ये नाही इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स म्हणून सिग्मंड फ्रॉइडचं बुक चांगलं आहे मला जरी इंटरेस्ट असेल तर तुम्ही वाचू शकता त्याचा मराठीत पण अनुवादित आहे इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स म्हणून छान आहे म्हणजे इंटरप्रिटेशन ड्रीम्स हे त्यांनी त्याच्या लेवलला केलेलं आहे पण ते ड्रीमचं इंटरप्रिटेशन करताना सुद्धा ते फार कॉशियस म्हणजे स्वप्नामध्ये तुम्हाला साप दिसला आहे
तर तो काय एखाद्यासाठी देवाचा मान असू शकतो, त्याला शंकराचे भक्त असेल तर देवा चांगला असू शकतो, एखाद्याला इन्सिक्युरिटी असेल कुठल्या बाबतीत, एखाद्याला सेक्शुअलिटी असू शकते, त्यातल्या ड्रीम त्याचं पेशंटचं लाईफ स्पेस आपल्याला त्याशी कोरेट करणं महत्त्वाचं राहतं. तर तो पेशंट कसा आहे काय आहे त्याची कोरेट करून आपण ड्रीमला त्या आपलं इंटरप्रिट आपण करायचं असतं त्यावेळेस. आधीच्या ह्या सायकोलॉजिस्टने वेगवेगळ्या लेवलला त्यांच्या अंडरस्टँडिंग प्रमाणे ड्रीमचं ॲनालिसिस दिलेलं आहे. इवन द आपल्या रिलिजियस टेक्स्टमध्ये पण आहे त्याचे इंटरप्रिटेशन्स. सो ह्याचं तुम्ही डायरेक्टली कधी घेऊ शकता जेव्हा काहीतरी स्ट्रेंज अनकॉमन कॅरेक्टरिस्टिक ड्रीम असेल तर ह्या डेली रुटीनच्या ड्रीम्सला आणि ह्याला महत्त्व नाही. त्याच्याबरोबर एक दुसरं पेज येते SCR-मध्ये ड्रीम्स घेतल्यानंतर आपलं ड्रीम ॲनालिसिस म्हणून. त्याच्यामध्ये काय काय घेता तुम्ही, ड्रीम काय आहे, त्याच्याबरोबर तुमची लाईफ सिच्युएशन काय चालली असता आणि मग त्याचं ॲनालाइज करा. म्हणजे ते कॉमन आहे का अनकॉमन आहे ते कळलं पाहिजे. आत्ता लाईफमध्ये असं एक्झाम आले तुम्हाला जवळ आले तर तुम्हाला कॉमनली एक्झाममध्ये पेपर चुकला आहे, राहिला आहे, उशिराने गेलो आहे, बस चुकले, हे कॉमनली ड्रीम येतं. किंवा मी अभ्यासच नाही केला, मी माहीतच नाही आज हा पेपर आहे, काहीतरी वेगळा पेपर आला, हे जनरली सांगतात ना. दिस इज अ कॉमन. बऱ्याच वेळेस आपल्या ॲफोरिझममध्ये आपल्या ऑर्गॅनिकमध्ये पण 6th एडिशनला ड्रीम्सला फुटनोट नंबर 10ला 9ला ड्रीम्स आर वॉर्निंग सायन्स म्हणून सांगितलेलं. सगळे स्ट्रेंज 8 किंवा 10 किंवा स्ट्रेंज किंवा पिक्युलियर किंवा अनकॉमन असे ड्रीम्स येतात किंवा इंट्युटिव्ह ड्रीम्स येतात. एखाद्याचा डेथ त्यांना दिसत असतो पेशंट्सला काही वेळेस, त्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे ते बरोबर एक आठवडा 15 दिवसांनी त्या माणसाचं होतं. किंवा एखाद्याचं असे ड्रीम्स त्यांना इंट्युटिव्ह पण राहतात. फ्युचरमधल्या काही गोष्टी दिसतात नंतर, मग ते वॉर्निंग सायन्स असतात. कधी कधी मग बऱ्याच वेळेस तुम्हाला जे ॲबनॉर्मल चाइल्ड्स जन्माला येतात त्या प्रेग्नंट मदर्समध्ये पण असे विचित्र ड्रीम्स तिला डेफिनेटली पडलेले असतात. ते तुम्ही ANC-मध्ये ते पण तुम्ही डेफिनेटली बघा, तुम्ही त्या गोष्टी असतात. म्हणजे मोस्टली साप येतात त्यांना आणि ते चावतात किंवा ते कुठेतरी म्हणजे लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन तसे इंटरप्रिट होतात. कारण ड्रीम्स आर सबकॉन्शियस रिप्रेझेंटेशन ऑफ सबकॉन्शियस माइंड. आणि ते कन्सिडर करा, असं काही नाही घेऊ नका किंवा ते सिम्बॉलिझम आहे असं काही नाही, डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता. पण कॉमन गोष्टींना जास्त महत्त्व देऊ नका. आणि ते ड्रीम 10 वर्षापूर्वीचं आहे आणि डिसीज जो आत्ता झाला आहे त्याला काय महत्त्व नाही. लोक तुम्ही जनरली स्टुडंट काय करता पहिल्यापासून काय काय ड्रीम आले ते बघता. सो कॉज आणि इफेक्ट दिसला पाहिजे. ड्रीम आले वॉर्निंग साईन म्हणून आले तर ती वॉर्निंग साईन कधी आले ते बघा आणि घ्या. उगाच आत्तापासून फॉर एक्झाम्पल आरेचा पेशंट आणि सिम्पटम्स जस्ट 1 महिन्यापूर्वी सुरू झाले आणि 2-3 वर्षापूर्वी जे काही ड्रीम आले त्याला काही महत्त्व नाही ना गोष्टी. सो आत्ता रिसेंट पाहिजे ते लक्षात. किंवा मोस्टली बऱ्याच जणांना ॲक्यूट डिसीजच्या अगोदर येतात ड्रीम्स आणि मग ती सुरुवात होते किंवा अनइझी फिलिंग असतात. त्यांचे एक बालिंगी सर ना, बालिंगी सरांनी माझ्या मित्राची पंकजची केस नुसते ड्रीमवरती त्यांनी फक्त सॉल्व्ह केली. बाकी काय नाही, ते पेशंटमध्ये प्रेझेंट सिच्युएशनमध्ये फार मिळालं नाही त्यांचं म्हणजे लाईफ स्पेसमध्ये. पण ड्रीम्स फार तरी स्पेसिफिक होते. ड्रीम्स ऑफ स्वतःची डेथ झालेली, ड्रीम्स ऑफ सेल्फ म्युटिलेशन म्हणजे त्याचा मेला आणि त्याचे स्वतःचे तुकडे झालेले दिसत आहेत त्याला. असे ड्रीम्स त्याला एक 3-4 ड्रीम्स आम्ही फक्त रेपट्राईज केले होते, त्याला मॅग्मूर दिलं होतं. त्याच्यानंतर ते ॲब्सोल्युटली तो 1-2-3 महिने सगळं त्याचं आता माझ्या लक्षात नाही त्याला चीफ कम्प्लीट करतो पण सगळ्या गेले होते. मोस्टली रिप्रेशनवाल्यांना ड्रीम्स येतात. म्हणजे मॅग्नेशियम ग्रुप आहे तो त्याचा डिफेन्स राहतो रिप्रेशनचा पेशंटपेक्षा, ते मग सबकॉन्शियसला जाऊन रिफ्लेक्ट होतात ड्रीम्स आल्यावर. ड्रीम्स क्लिअर झालं त्याच्यानंतर काय, मग नंतर तुमचं अपेटाईट फूड काय जे काय आहे ते फूडमध्ये घ्या. फूडमध्ये पहिल्यांदा काय घेणार आहे, ॲग्रॅवेशन्स, अवर्जन्स, मग क्रेविंग. त्याला 3rd ग्रेड मेंटल म्हणले काय ते पुढचे ॲग्रॅवेशन, पुढचं अवर्जन आणि पुढची क्रेविंग्स. क्रेविंग्स म्हणजे अति म्हणजे त्याच्याशिवाय जमतच नाही असं तुम्ही डिझायर्स नका घेऊ, तर क्रेविंग्स घ्या स्पेसिफिक. तर डिझायर हे पण आवडतं ते पण सगळी लिस्ट करता आणि तिथं रेपरटाईज करता आणि मग कुठेतरी वेगळ्याच मेडिसिनकडे जातं. जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच घ्या. अवर्जन कॅरेक्टरिस्टिक बऱ्याच जणांचा आत्ता केसेस बघितल्या आहे वेळी, तर पेशंटला 3 वर्षाचं असताना मला घातली आणि लिहिलंय मीट अवर्जन, फिश अवर्जन आणि ते अवर्जनही लिहिता
त्यांनी चवच नाही बघितली पहिल्यापासून, तर कसं तुम्ही हे करणार. सो रिलिजियस गोष्टीमुळे जर सोडलेला असेल तर ती गोष्ट अवर्जनमधून घेऊ नका तुम्ही. त्याला काहीतरी कंडिशन्स आहेत किंवा कन्व्हर्टेड असतात काही लोक, ते आवर्जन नाही घ्यायचं. जर त्याला समजा 25 वर्षाचा माणूस आहे आणि त्याच्या काय रक्कम आहे आणि त्याच्या आधी तो खात होता, पण त्याला तिथं विसरा आवडत होतं, त्या गोष्टी वेगळ्या. एक केस बघितली करतात लगेच, तर 3-4 वर्षाचा माणूस होता आणि त्याचं ते लिहिलं घेतलं. तर तसा लेवलला घेऊ नका. जे काय आवर्जन आहे स्पेसिफिक आहे. आणि बऱ्याच वेळेस ते ॲग्रेशन आणि ॲवर्शनमध्ये तुम्हाला डिफरन्शिएट व्यवस्थित करायला लागते. दूध खात नाही तर दूध काय खात नाही, तर आवडत नाही का पचत नाही किंवा त्रास होतो, त्या गोष्टी तुम्ही क्लिअर करा. नाही तर त्याला जास्त महत्त्व आहे. ॲग्रेशनमध्ये रेमेडीज तुमचे वेगळे असणार, ॲवर्शन्समध्ये वेगळे असणार. म्हणजे हे मोर सिप्लिटिक झालं, दॅट इज अगेन सिप्लिटिक अँड दिस इज सायकोटिक वेरियन्स. ओके, मायझमॅटिकली बघा तर ते मिळेल तुम्हाला. अवर्जन्स येतात एखाद्या पुढचं, म्हणजे ठराविक प्रोटीनच्या गोष्टी आहेत काही, पण मीट अवर्जन विल बी सिप्लिटिक. त्यानंतर लाईफसाठी सपोर्टिव्ह गोष्टी आहेत त्यांना आवडत नाही आहेत त्यासाठी सिप्लिटिक. सो मिल्क इंटॉलरन्स, आता ठीक आहे ॲनिमल फूडचा बऱ्याच जणांना आपण व्हेजिटेरियन असल्यामुळे इंटॉलरन्स असतो, पण ते जर ॲग्रॅवेशन असेल तर दॅट इज अगेन सिप्लिटिक. आणि दोन्ही असतं, काहींना ॲग्रॅवेशन पण असतं अवर्जन पण असतं. ॲग्रॅवेशनमध्ये मोस्टली विचारायचं मरणं होते का लूज मोशन, म्हणजे बॉडी ॲक्सेप्ट नाही करते, आयदर वॉमिटिंग होईल किंवा लूज मोशन होतील किंवा स्किन रॅश येते, त्यांना हेडेक वगैरे होतं, इचिंग होतं, त्या गोष्टी किंवा अर्टिकल रॅश लाईक सिम्पटम्स. त्याच्यानंतर काय घेतलं आहे केम कसा गेला आहे, जनरल टू पर्टिक्युलर गेला आहे ना, त्या पद्धतीने एक गोष्ट घेतली आणि फिजिकल जनरल्सला आले करतात. आपण फिजिकल जनरलमधले पण मॉडॅलिटीज घ्या. फिजिकल जनरल्समधले ॲग्रॅवेशन म्हणजे काय काय घेणार आहे तुम्ही, मगाशी सांगितलं बोनिमोसनमध्ये चेंज ऑफ वेदर ॲग्रॅवेशन, हीट आहे, कोल्ड आहे एक्सपोजरला, त्या गोष्टी घ्या. सन ॲग्रॅवेशन आहे, हंगर ॲग्रॅवेशन, त्या गोष्टी घ्या. त्याच लेवलला ॲन्युट्रिशन घ्या. नंतर फिजिकल जनरल सेन्सेशन्स. पहिला ह्या जनरल लेवलच्या मोडॅलिटीज, त्याच्यानंतर फिजिकल जनरल सेन्सेशन्स. आता ह्यांनी जनरल कशाला म्हटलं आहे, लिमिटेड जनरलायझेशन कन्सेप्ट माहिती पाहिजे की सिंगल एक सेन्सेशन आहे, फॉर एक्झाम्पल बर्निंग आहे, तर ॲटलिस्ट 3 लोकेशनला ते पाहिजे, तेव्हा त्याला जनरलाइज करा आणि तो जनरल सिम्पटम म्हणून घेऊ शकतो. पण तो कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर नाही आहे, तो जनरल झाला. आणि शेवटी काय दिलं आहे वर मग सांगितलं कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर ह्या कॉमन पर्टिक्युलरला अजिबात काही महत्त्व दिलेलं नाही आहे की टोटॅलिटीज घ्यायचे पण नाही. आणि म्हणजे तो जनरल करून पर्टिक्युलरला आला आहे, पण पर्टिक्युलर म्हणजे महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी. आपण असं कटअप करत म्हणजे डिरेक्ट करत एका पर्टिक्युलर पॉईंटला आला. म्हणजे मॅपवर तुम्ही इंडियामध्ये एखादी सिटी शोधायची तर तुम्ही कसं येणार आहे त्या पद्धतीने आहे. म्हणजे इंडियामध्ये कुठल्या राज्यात आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या तालुक्यात आहे, त्या सिटीला गावाला जाणार आहे, तसं केंटने डिडक्शन करते काटछाट करतो. आणि हे इम्पॉर्टंट आहे त्यासाठी फॉर फायनल डिफरन्शिएशन. माइंडला त्याने हायर व्हॅल्यू दिली, पण फॉर फायनल डिफरन्शिएशन ऑफ रेमेडीज केंटने काय सांगितलं आहे, कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलरच्या बेसिसवर तुम्ही डिफरन्शिएट करा. समजलं का? आता ह्या गोष्टी मागच्या लेक्चरला झाल्यात, कशाला कॅरेक्टरिस्टिक पर्टिक्युलर म्हणायचं, कशाला जनरल म्हणायचं. नेक्स्ट लास्ट आहे बोगर्स इव्हॅल्युएशन ऑफ सिम्पटम्स. सो मागाशी त्याने ॲनालिसिस कुणाचं घेतलं आहे, बोनिमोसनचं आहे तसं ॲक्सेप्ट केलं ॲनालिसिस, म्हणजे लोकेशन सेन्सेशन मॉडॅलिटी कंपनी लेवल. सो आता इव्हॅल्युएशन पण बोनिमोसनचंच घेतलं त्यांनी, फक्त थोडं मॉडिफाय केलं आहे. सो पहिली जी गोष्ट आहे पॅथॉलॉजिकल जनरल्स, ही बोगरची कन्सेप्ट आहे, तर ती त्यांनी पहिल्यांदा ॲड केली. पॅथॉलॉजिकल जनरल्स म्हणजे काय,
organs pertaining to man as a whole. किंवा तुम्ही कुठल्याही आता क्लिनिकल रुब्रिक आहेत आत्ताच्या रेकॉर्डिंगमध्ये क्लिनिकल रेकॉर्डिंग फॉर एक्झाम्पल कुठले क्लार्कचे आहे, मर्फीचे आहे, बोरिकचे आहे, क्लिनिकल रेकॉर्डिंग आहेत. त्याच्यातून जे क्लिनिकल डायग्नोसिसचे पण सिम्पटम्स तुम्ही इकडे घेऊ शकता रुब्रिक्स किंवा ठराविक पॅथॉलॉजी इन्फ्लॅमेशनच्या अंडर असणारे रुब्रिक्स असतील, अल्सरेशनच्या अंडर असणारे असतील किंवा स्टिनोसिस असेल किंवा अजून कुठल्या लेवलच्या ज्या पॅथॉलॉजीज आहेत, ग्रोथ्स आहे, पॉलिप्स आहे किंवा बेनाइन ट्युमर्स आहे, कॅन्सरस ट्युमर्स आहे, तर ते तुम्ही डायरेक्ट टिश्यूमध्ये स्ट्रक्चरल अल्सरेशन्स आहेत त्या लेवलला घेऊ शकता. त्याच्याच बरोबर काय घेणार आहे स्ट्रक्चरल अल्टरेशन, म्हणजे ह्यांनी कॅटेगराईज करून दिलं आहे की काय काय लेवलला तुम्ही पॅथॉलॉजिकल जनरल घेऊ शकता. Structural alteration in tissues pertaining to large generalized context of the underlying generalized disturbance. फक्त ह्यांनी जे जनरलायझेशन आहे ना ते केनचं ॲक्सेप्ट केलं, ग्रँड जनरलायझेशन नाही ॲक्सेप्ट केलेलं दोन्ही दोघांनी. अजून काय घेतलं आहे फिजिओपॅथॉलॉजिक और मायझमॅटिक ऑफ pathological particulars is thus raised to the level of the pathological general. Example, an eczematous patch, a solitary wart. ह्या गोष्टींना त्यांनी डायरेक्टली पॅथॉलॉजिकल जनरल मानले, म्हणजे हा तुम्हाला पर्टिक्युलर वाटेल सिम्पटम तो जनरलाइज केला त्यांनी. पुन्हा काय घेतलं स्ट्रक्चरल अल्टरेशन इन टिश्यूज कॉमन टू 2 or more लोकेशन्स. एक्झाम्पल डिस्चार्जेस, ॲक्रिडिटी, एक्सकोरिएशन्स, रेडनेस, क्रॅक्स, फिशर्स. हे वेगवेगळे सिम्पटम्स आहे ना. ॲक्रिडिटी किंवा एक्सकोरिएशन असेल तर ते पण जनरलाइज करून घेतले. आता हे डिस्चार्जेस असतात ते कशाचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात, काहीतरी पॅथॉलॉजी आहे म्हणून त्या टाईपचा डिस्चार्ज झाला, म्हणजे तो डिस्चार्ज पण काय दाखवतो की अंडरलाईन पॅथॉलॉजी दाखवतो. म्हणजे डिस्चार्ज लँड और ॲक्री, त्याचं कलर मगाशी जे सांगितलं कलर, ओडर, त्या कन्सिस्टन्सी, कॅरेक्टरिस्टिक, त्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही घेऊ शकता डिस्चार्जेसमधला. क्रॅक्स किंवा फिशर्स असतील, टाईप ऑफ पॅथॉलॉजीज आहेत. ॲक्टिव्हिटी कॅन बी टेकन इन स्टील वाईडर कॉन्टेक्ट ॲज टू इन्क्लूड द माइंड, ॲक्टिव्ह माइंड, म्हणजे त्यांनी माइंडच्या अंडर पण बघू शकतो. म्हणजे ॲक्टिव्हिटी ऑफ द डिस्चार्जेस आहेत सगळी, तर माइंडमध्ये एवढ्या लेवलला जनरलाइज केलं आहे आणि माइंडमध्ये ॲक्टिव्हिटी माइंड. एक्झाम्पल क्रिओसोट मेंटल लेवलला पण ॲक्रिड असतो, ऑफेन्सिव्ह असतो, तसंच त्याचे डिस्चार्जेस पण तसेच असतात. म्हणजे माइंड आणि बॉडी असं वेगळं नसते, ते एकाच ह्याच्यातून म्हणजे एकाच रथाची दोन चाकं म्हणून आपण सायंटिफिक जात असतात. माइंडनं सोडली काय आणि पॅथॉलॉजीनं सिक्युरिटी काय असं कधीच नसतं, सगळं ते तसंच चालू राहतं. पॅथॉलॉजी बघून पण माइंड करते. म्हणून ॲडव्हान्स पॅथॉलॉजिकल केसेसमध्ये हा अप्रोच सगळ्यात चांगला राहतो. बऱ्याच दिवस आपल्याला मेंटल सिम्पटम्स मिळत नाहीत सिफिलिटिक पेशंट्समध्ये, तर त्याच्यामध्ये हा बोगस अप्रोच फार हेल्पफुल राहतो आपल्याला. कारण आपल्याला टिपिकल सगळे क्लिनिकल सिम्पटम्स, पॅथॉलॉजिकल सिम्पटम, डिसीज सिम्पटम्स आपल्याला चांगले मिळतात, पण मेंटल्स मिळत नाहीत आपल्याला बऱ्याच वेळेस. आणि त्याला तिथे इमोशन्सला पण फार महत्त्व देऊन चालत नाही बऱ्याच वेळेस, त्या गोष्टी आपल्याला मिळत असतात. स्टेट घेतली त्याच्यामध्ये दुसरा पार्ट तो डिस्चार्ज, त्याच्यामध्ये क्वांटिटी बघा, कलर बघा, ऑर्डर बघा, कन्सिस्टन्सी बघा किंवा त्याचं कॅरेक्टरिस्टिक बघा, ब्लाइंडवर आहे. नंतर काय घेतलं आहे फिजिकल जनरल्स. पहिलं काय घेतलं आहे पॅथॉलॉजिकल जनरल. पॅथॉलॉजिकल जनरलमध्ये त्यांनी वेगवेगळ्या लेवलला ॲनालाइज केलं, म्हणजे 3 लोकेशनला असतील तरी घ्या, एखादं रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॅथॉलॉजी येत असेल किंवा त्यांनी वॉर्डचं एक्झाम्पल दिलं, तसंच ह्याचं पण कॅन्सर असेल किंवा कुठलाही ट्युमर असेल ते घेऊ शकता आणि इन जनरल क्लिनिकल उपयोग घेऊ शकतो. आणि त्याच्याबरोबर आणि काय होतं फिजिकल जनरल्स, म्हणजे मागाशी झालं केंटनं जे घेतलं आहे, 2 दिवसांनी घेतलं तेच फिजिकल जनरल्स, म्हणजे सगळ्या फिजिओलॉजिकल चेंजेस जे काय चेंजेस किंवा तुमचे जे फिजिओलॉजी चालू आहे, अपेटाईट थर्स्टपासून सेक्शुअल फंक्शन, मेंस्ट्रुअल फंक्शन, डिझायर, अवर्जन, एग्रेशन्स, थर्मल्स, हे सगळं ह्याच्यातून. सेन्सेशन अँड कंप्लेंट, एस्पेशली अफेक्शन्स ऑफ द बेसिक फिजिओबायोलॉजिक drives and marked deviations from previous
फिजिओलॉजिक नॉर्म्स. पण हे जनरल अजून काय घेतलं आहे मी रिसेंट ओरिजिनला, म्हणजे जनरली आपण ॲक्ट केला तर हा अप्रोच आहे तो पॅथॉलॉजिकल किंवा डिसीज केसमध्ये होतो. हा कॉन्स्टिट्युशनल अप्रोच जनरली नाही आहे. हा बेसिकली फिजिकल रेमेडी आणेल किंवा येऊ शकते कॉन्स्टिट्युशनल रेमेडी म्हणजे येऊ शकते, पण मोस्टली फिजिकल रेमेडी येते. तर ह्याच्यात काय दिलं आहे फिजिकल जनरल चेंजेस. जनरली आपण ॲक्यूटमध्ये बघतो ना रिसेंट डेविएशन, त्यांनी काय दिलं आहे बरोबर जे प्रिव्हियस फिजिओलॉजिकल नॉर्म्सपासून वेगळे असलेले. म्हणजे आधी मला XYZ गोष्ट आवडत होती पण आता आजारी पडल्यापासून ती बंद झाली, तर त्याला महत्त्व असं म्हणजे किंवा एखाद्या गोष्टीचं क्रॅविंग व्हायला लागलं. आजारी म्हणजे क्रॉनिक डिसीज असेल, पॅथॉलॉजिकल डिसीज असेल किंवा एखादा गँग्रीन किंवा सेल्युलायटिस किंवा कुठलाही केस आहे, त्याच्यात काय बदल झाले जनरल्स काय बदल थर्मोस्टेट हॉटचा चिरी झाला आहे तो जो बदलला असेल तो कुठला होऊ शकते ना. अजून काय काय होईल विद्यार्थी बदल तिरा वगैरे थर्मल्स बदल हां ते पण बदल. ते जे काय चेंजेस झाले ते बघा. केंटमध्ये आपण काय पकडतो सगळे नॉर्मल फिजिओलॉजी पण पकडतो. कॉन्स्टिट्युशनल एक्सप्रेशन्स आहेत ना नॉर्मल फिजिओलॉजी. तुम्ही ते काय डेविएशन बघितलं म्हणजे मोस्टली हा डिसीज पर्सनकडे जाणारा अप्रोच आणि काय त्याचे कॅरेक्टरिस्टिक कन्फर्मेटन्स कॅरेक्टरिस्टिक. फिजिकल जनरल झाले, पॅथॉलॉजिकल जनरल झाले, फिजिकल जनरल झाले, त्याच्यानंतर 3 नंबरला कन्फर्मेटन्स सिम्पटम मागे सांगितले मेंटल कन्फर्मेटन्स विथ फिजिकल सिम्पटम्स, फिजिकल कन्फर्मेटन्स विथ मेंटल सिम्पटम्स. नंतर काय मॉडॅलिटीज, जनरल मॉडॅलिटीज आणि पर्टिक्युलर पण मॉडॅलिटीज. जनरल मॉडॅलिटीज मग अशी सांगितल्या पद्धतीनं म्हणजे डायगोनल व्हेरिएशन्स असतील किंवा वेदरशी रिलेटेड असतील, सीझनशी रिलेटेड असतील, फंगलशी रिलेटेड असतील ह्या जनरल झाल्या. आणि पर्टिक्युलर म्हणजे त्या पार्टच्या म्हणजे मागच्या वेळेस सांगितलं कुठल्या आरेच्या टेस्टमध्ये समजा मॉडॅलिटी आहे रेस्ट ॲग्रेवेशन आहे, मोशन ॲग्रेवेशन हे कॉमन मॉडॅलिटी. पण त्या लेवलला हिमोराइड्स असते, हिमोराइड्स बेटर बाय वार्म ॲप्लिकेशन किंवा काय ते जनरल पर्टिक्युलर तिथले येतात त्या पर्टिक्युलर मॉडेल पर्टिक्युलर पार्टच्या तिथल्या राहणार पार्टच्या वर मॉडॅलिटीज त्या तुम्हाला जनरलला नाही सापडणार त्या सेक्शनमध्ये जाऊन पर्टिक्युलर पार्ट त्याच्यामध्ये पण ॲग्रेवेशन फर्स्ट येणार आणि ॲम्युलेशन आणि फायनल डिप्रेशिएशन विथ मेंटल स्टेट सुद्धा. स्टेट म्हणजे काय दोन्ही दिवसांच्या ह्याच्यात मेंटल्स होते यांनी काय घेतलं मेंटल स्टेट. स्टेट म्हणजे काय स्थिती. बरोबर म्हणजे स्थिती म्हणजे तुमचं बेसिक काही कॅरेक्टरिस्टिक असतील त्याच्या पद्धतीनंच येणार आहे जनरली. म्हणजे तुमचे काही डिस्पोजिशनल फॅक्टर्स आहेत त्याप्रमाणे ती स्थिती येणार आहे. ती स्थिती बघायला पाहिजे म्हणजे आजारी पडण्यासाठी आणि आजारी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही कसे आहात, काय स्टेट आहे माइंडचं. म्हणजे ते डिव्हिजनल लेवलला पण असू शकतं, ते इमोशनल लेवलला असू शकतं, इंटलेक्च्युअल लेवलला पण असू शकतं. ॲफोरिझम नंबर 211 त्याच्यामध्ये पण डॉक्टर हानेमने तेच सांगितलं मेंटल स्टेट डिसाइड द होमिओपॅथिक रेमेडी. त्यावेळेस 211 मध्येच आहे स्टेट आत्ताची ॲक्यूटला फिजिक रेमेडी देतो तेव्हा हे जास्त महत्त्वाचं स्टेट. सो काय दिलं आहे दे आर ऑफ अ ग्रेट सिग्निफिकन्स फॉर द फायनल डिफरन्शिएशन इन द ग्रुप. वन शुड नोट एस्पेशली द मार्क डेविएशन्स फ्रॉम द प्री इलनेस टेम्परामेंट अँड पर्सनॅलिटी. म्हणजे आधीची जी पर्सनॅलिटी आहे त्यापासून कसे डेव्हिएट झाली आहे स्टेट होतं ना. आधी खूप काय म्हणतो वाघासारखा होता, स्ट्रॉंग होता आणि आता एकदम आजारी पडल्यापासून सगळं गेलं आहे त्याचं. काही लोक सांगतात चेंज झालं म्हणजे चेंज झालेली पर्सनॅलिटी बघा. डिस्पोजिशन किंवा ॲट्रिब्यूट्स जे बेसिकली आहेत ते माहिती आहेत तुम्हाला. त्याच्यापासून प्री इलनेसची जी काही टेम्परामेंट आणि पर्सनॅलिटी होती त्या म्हणजे आजारी पडायच्या आणि त्यातून आत्ताच्या ह्याच्यात काय बदल झाला आहे तो बघा. आत्ताची स्टेट बघायची फॉर फायनल डिफरन्शिएशन. म्हणजे माइंडला यांनी महत्त्व दिलं आहे पण फॉर फायनल डिफरन्शिएशनला म्हणजे ते आधी महत्त्वाचं आहे मेंटल स्टेट त्यांच्या दृष्टीने. पॅथॉलॉजिकल जनरलला हायर व्हॅल्यू आणायचं आहे पण फायनल डिफरन्शिएशन जेव्हा ते माइंडच्या लेवलला करतात तेव्हा माइंड सोडून चालणार नाही. म्हणजे फक्त पॅथॉलॉजी बघा फिजिओलॉजी बघा
हे ॲनालिसिस अँड इव्हॅल्युएशन होतं. तुम्हाला कालचा होमवर्क दिला तो तुम्ही केला नाही, थोडाफार केलं. थोडाफार केला आहे. तर पुढच्या वेळेस आता तुम्हाला हे पण पाठवले कॉलम, ते तुम्ही तयार करून पाठवले, माझ्याकडे नव्हता. त्याच्यात पाहिजे तर प्रिंट काढा